हॅलो गाईज, वेलकम तुमच्या भावाच्या एक ब्लॉग मध्ये. आज जुलैच्या काय तारीख आहे? आज 5 तारीख आहे आणि आम्ही सगळे परत जे गँग होते आपली परत आलोय आम्ही आत्ता मळवलीला. लोणावळ्याच्या जवळच आहे. तर मळवलीच्या इथं विसापूर म्हणून एक किल्ला आणि लोहगड, तर हे दोन्ही करायचा प्लॅन आहे आजचा. तर बघूयात की पुढे जाऊन कसं आहे, कारण आत्ता सध्या तरी पावसाचं वातावरण टोटली. तर गाईज, जे लोक लोणावळ्यामध्ये राहत आहेत त्यांना माहितीच आहे की इथलं आत्ता वातावरण कसं आहे, टॉप झालं आहे. जस्ट आम्ही आत्ता लोकलमधून उतरलो आहे, वाजलेत आत्ता 8. हा ट्रेक करणार आहे इथं. हा मागचा आहे तो विसापूर आहे. विसापूरला जायचं चाललं आहे आमचं पहिले तर. पण आम्ही जाणार आहे विसापूरला. एक तर जायला 3 मार्ग आहेत. एक तर आम्ही गोमुखच्या मार्गाने जाऊ, नाही तर इकडं दुसरं खाली गाव आहे, त्या गावातून जाऊ, नाही तर मग त्या गावाचं नाव पण सांगेल मी थोड्या वेळात. आणि तिसरा आहे तो कार्ला वॉटरफॉल आहे. ते कार्ले वॉटरफॉलच्या इथून बॅक साईडला रस्त्यावर जायला. Meanwhile, काय वेळ आली बघा नित्यावरती. गाईज आत्ता येऊन इकडून रेनकोट घ्यायला लागलाय. घरनं नाही सुधारलं का तुला यायला घेऊन? आणि ते 400 रुपयाचा पॉन्चो आहे रे तुझ्या. 400 ना 800 वाला पोहोचो येतो. तुझा वडील बघाल मला काय नाही भाई. दादा तुमचं नाव? पाऊस कधीपासून चालू आहे? 4 दिवसापासून पाऊस चालू आहे ना. सत्कार. आले तू हे थांब 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 थांब. हा ठीक आहे. आले तुफान किती जिद्दला सोडली ये बाळानी. आणि बाय द वे आपल्या समोर बॅडी आहे, काळुंद्रा आहे आपला. ज्यांनी हरकी2चे ब्लॉग्स पाहिले त्यांना माहिती हा कोण आहे. तर हा काळुंद्रा आहे. हा नवीन भाऊ आत्ताच भेटला आहे आपल्याला. काहीच विषय झाला, माईक पडला दादाचा. हा नवीन मेंबर ॲड झाला आपला. हितेश. आणि हा भाऊ एक नवीन मेंबर आला. तर आता टोटल आम्ही 7 ते 8 जण आलोय. बघूयात कसा विषय होतोय. बघछो तिथं असणार आहे कंटिन्यू. आणि पोरं फुल कल्ला चाललाय आत्ता इकडं. तर बघा गाईस, मळवली स्टेशनला आहे. तर इथून बघू ट्रेक चालू करतोय. माईक आता आत ठेवावं लागणार आहे कारण पाऊस चालू आलाय जोरानं. बघूयात, भेटूयात गाईस पुढे जाऊन. बाय गाईज. आम्ही पहिले खायचं बघतो आता इथं कुठं आहे का, कारण लास्ट टाइम आम्ही इथं वडापाव खाल्ला होता या साईडला. तर बघूयात तिकडंच परत खाता येत आहे का. वडापाव खातानाचे पण सिनेमॅटिक्स टाकेल. एन्जॉय गाईज. लाईक करा यार, सबस्क्राईब करा. हे व्ह्यूज दाखवतो तुम्हाला कायम. ते पण दाखव, तिकडं पण दाखव. त्या साईडला खूप जास्त गर्दी आहे म्हणून आम्ही इकडं आलो, कारण जास्त वेळ वाया घालवायचा नाही आपल्याला थोडक्यात. तर आपले वडापाव आले पण आहेत लगेच आणि गरम गरम मस्त तेलातून आलेत. तर काहीच भेटूयात खाऊन. खूप भूक लागली आहे. 8 वाजलेच आत्ताशी. तर आम्हाला अजून वर जायला एक वेळ लागेल, कारण आम्ही गोमुखच्या रस्त्याने चाललो आहे. आता गोमुखचा कुठला रस्ता आहे हे पण सांगाल तुम्हाला प्रॉपर, कारण या किल्ल्यावर जायला टोटल 3 रस्ते आहेत. तर ते पण मी नक्कीच सांगाल. थोडं पुढं जाऊन पहिले पेट पूजा करून घेऊ. तुम्ही पण काहीतरी खाऊन घ्या. बॅडी झालं वडापाव खाऊन. एकदम मस्त होता, गरम गरम. एकदम मस्त होता. ओरडतोय काय वडापाव कोण असे करायला लागलेत. काका तुम्ही कधी बसणार तिकडं? 2 वर्ष आले. 2 वर्षापासून. हा आम्ही मागच्या वेळेस पण आलतो तुमच्या. आले होते ना. हा समर टपरी होती. हा आमचा इथे वडापाव एकदम 1 नंबर चालतो. क्वालिटी आहे. जमिनी तेल वापरतो. बटाटा पिंपरी मधला वापरतो. भाई काकांकडे या खायला. भाई काकांकडे या. काका नाव काय इथलं? गणेश धोंडू पटेकर, जमुना गणेश पटेकर. वडापाव काय रे? झटपट वडापाव, लोहगड विसापूर.
या चढ्याच्या डावीकडं काकांचं दुकान आहे. भाई जेव्हा याल इकडं या वडापाव खावा, काकांना प्रेम द्या आणि पैसे पण द्या वडापावचे. भाई फक्त प्रेम देऊन जाऊ नका इथून. तर गाईज छान असं वडापाव खाऊन आम्ही ह्या ट्रेकला सुरुवात केली ती. आता या ट्रेकला जाण्याचे 3 मार्ग आहेत. एक म्हणजे भाजेगाव, दुसरा आहे तो पाटण गावातून जातो आणि तिसरा आहे ती कारल्याची रेणी म्हणजे आपल्या भाजे वॉटरफॉलच्या बॅक साईड. तर यावेळेस आम्ही निवडला होता तो गोमुखवाला रस्ता जो की बाजे गावातून पुढे जातो. जिकडून जाताना सर्वात पहिला आपल्याला हा बाजे वॉटरफॉल मिळतो, जिथे आम्हीसुद्धा थोडा वेळ थांबलो. खूप छान असे निसर्ग बघितलं आणि या धबधब्यात थांबून मन एकदम शांत झालं. असे विचार पण येत होते की तासनतास या धबधब्याकडेच बघत बसून राहावं. बट ही तर आत्ताशी सुरुवात होती. आता अशा ठिकाणी जाताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्यासोबत जे आहे त्यांचीसुद्धा. कारण निसर्गात जेवढं सुंदर दिसतं तेवढंच ते डेंजरस पण असतं. इथून पुढं काही इथे फ्रेंड्स आलते, त्यांची मजा मस्ती बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही ट्रेकची स्टार्ट केली. तर गाईज इथं येण्यासाठी तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत. ऑटो रिक्षा और व्हॅन तुम्ही रेंट करू शकतात फ्रॉम मळवली स्टेशन. मळवली स्टेशन हा एक मेन पॉईंट असणार आहे जिथून हे दोन्ही किल्ले स्टार्ट होतात, विसापूर आणि लोहगड. बट आमचं ठरलं होतं की आम्ही बाय रोड वॉकिंग करत जाणार, कारण हे परफेक्ट सिनरीज आम्हाला मिस करायचे नव्हते. बट इफ तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकलने ट्राय करताय तिकडे यायला तर 40 रुपीज पर 2 व्हीलरसाठी चार्ज केलं जातं आणि 80 रुपीज पर 4 व्हीलरसाठी चार्ज केलं जातं. अँड येस, हे तुमच्या पर्सनल व्हेकल्स तुम्ही टॉप ऑफ द माउंटेन घेऊन जाऊ शकता आणि तिथून ऑलमोस्ट फक्त 1 आवरचा ट्रेक असणार आहे. बट गाईज मी एकच सजेस्ट करेल की संडेजला अवॉइड करा. विकेंड्सची ही गर्दी कोणच टाळू शकत नाही. चालता चालता हाफ रोडसुद्धा पोचलो नव्हतो, बट समोर आम्हाला लोहगडने त्याचे दर्शन दिले होते. हा जो रस्ता आहे जिथे डावीकडे विसापूर आणि उजवीकडे लोहगड, एक ग्रीनरीने भरलेला स्वर्ग आहे जिथं चालायला काय पळायला पण खूप सुंदर वाटतं. ऑलमोस्ट आम्हाला 1 to 1.5 आवर लागला वरती पोचायला. बट बाय युअर ओन व्हेकल्स तुम्ही हा डिस्टन्स कवर करू शकता विदिन 15 मिनिट्स. अँड इट सेज ना की सह्याद्री कधीच निराश नाही करत. हाच व्ह्यू बघून हा जो पाऊस होता ह्याने आमचा थकवा टोटली गायबच केला. जणू काही जादू झाली आमच्यावरती. सगळेजण एकदम फ्रेश फील करत होते आणि इथून जो स्टार्ट होणार होता तो आमचा एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स ह्या रेड अलर्टच्या पावसामध्ये आम्ही केलेला तो पहिला धाडस होता. तर ऑलमोस्ट वर पोचल्यावरती या रोडच्या लेफ्ट साईडला एक रस्ता जातो, टोटली ऑफ रोड आहे. तो तुम्हाला विसापूरकडे घेऊन जाईल आणि राईट साईडला जो रस्ता जाणार आहे तो जाणार आहे लोहगडकडे. इथून पुढे जो ट्रेक होता तो ऑलमोस्ट 45 मिनिट्सचा होता. बट आता आम्हाला लागली होती भूक, कारण सकाळपासून फक्त 2 वडापाववरती सगळेजण होते. अँड द बेस्ट पार्ट या एक लाँग डिस्टन्स वॉकिंगचा असा होता की आम्हाला पुन्हा एकदा वडापाव भेटला होता. या मस्त निसर्गात वडापाव खाऊन ती स्ट्रेंथ रिगेन करून वी हॅव अगेन स्टार्टेड द ट्रेक. अँड रिअली वी फील लकी की इथून पुढे आम्ही जे बघितलं त्याच्यामध्ये निसर्गाने आम्हाला त्याची जादू दाखवण्यापासून कुठलीच कसर सोडली नव्हती. आणि तिथेच मनात पण आलं, पावसात भिजलेला सह्याद्री म्हणजे निसर्गाने स्वतः काढलेले एक जिवंत चित्र. ते सगळं अनुभवत आणि काही मज्जा करत मित्रांसोबत आम्ही पुढे जात राहिलो. पावसाने धुमाकूळ टाकला होता, वारं जोरात चाललेलं आणि इथून आम्हाला दिसत होता तो गोमुखचा रस्ता जिथून आपल्याला वर क्लाइंब करायचं होतं विसापूरसाठी. सो गाईज हाच आहे तो स्टार्ट पॉईंट जिथून आपण विसापूर असेंड करायला स्टार्ट करणार होतो. स्टार्टिंगला 10 मिनिट्सचा जंगल ट्रेल आणि तिथून पुढे स्टार्ट होत होता तो एक अमेझिंग रॉक पॅच ज्याने
पावसाळ्यात या विसापूरला एक स्पेशल बनवून ठेवले. विदिन 10 मिनिट्स हा जंगल ट्रेक पण एंड झाला आणि इथून पुढं जो स्टार्ट झाला होता तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स जो प्रत्येक ट्रेकरने त्याच्या लाईफमध्ये एकदा तरी घेतला पाहिजे. फायनली आम्ही विसापूरच्या वरती आलोय गोमुखाच्या रस्त्याने आणि असा काही रस्ता होता तो. या वॉटरफॉल मधनं आम्ही आता वर चढलोय. संडे म्हणून थोडी गर्दी आहे आज, बट स्पॉट वन ऑफ द स्पेशल ते या गडाला त्याचा निसर्ग जवळजवळ 14 ते 15 आम्ही वॉटरफॉल लाईननी पाहिले तिथे. दिस इज नॉट makes this Visapur famous in monsoon. सो गाईज ऑलमोस्ट टॉप रीच करायला आम्हाला लागले होते 40 मिनिट्स आणि आमच्या समोर होता तो ढगांमध्ये लपलेला विसापूर. बट पहिले आम्ही वरती गेल्यानंतर जे स्नॅक्स आम्ही सोबत नेलते ते खायला सुरुवात केली. एक सांगेल गाईज, जर काय सोबत खायला नेत असताल वरती तर कचरा करू नका. जर तुम्ही नेत आहे तर जबाबदारी तुमचीच आहे ते परत खाली आणण्यामध्ये. आणि इथून पुढे आम्ही जे बघितलं ढगांमध्ये हरवलेले हे डोंगर आणि त्यातून वाट काढणारा प्रत्येक ट्रेकर हाच खरा आनंद आहे. कारण ज्यांना ढगांमध्ये हरवायला आवडते त्यांनाच आयुष्याचा खरा अर्थ सापडतो. आणि तसंही ते म्हणतात ना, सह्याद्रीतला प्रत्येक पाऊस एक नवीन आठवण बनवून जातो. त्याच आठवणी जमा करत आम्ही पुढे जात राहिलो. किल्ल्यावरती एकूण 8 पाण्याच्या टाकी आणि 3 मोठ्या पाण्याचे तळे होते. ते बघत आम्ही पुढे जात राहिलो ऊर्जाकडे. खूप छान अशी तटबंदी आहे त्या बाजूने. त्या साईडला महादेवाचं मंदिर आहे. आपण तिकडून वरती आलोय. त्या साईडला गोमुखचा जो मार्ग आहे तो तिथून वरती यायचा आहे. तिथून आपण चालत आलोय. या साईडला जा कोणी येत नाही. संडे असते विकेंडला कधीच येत नाही तर जास्त लोक ज्यांना माहिती आहे किल्ल्यावरचं कुठं काय तेच येतात. बाकीचे फक्त तिथं गोमुखच्या रस्त्याने वरती येऊन थोडासा फोटोज वगैरे शूट करून रिटर्न जातात. तर मग जर येत असाल पाटणगाव हे खूप बेस्ट आहे. जे ट्रेकर्स आहेत, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी पण इझी टू थोडासा हार्ड असं ट्रेक आहे. कारण वाट सोपी आहे या ट्रेकवरती खूप सारी. बट आता काही असं टेन्शन नाही कारण मार्किंगचं सगळीकडे खूप. बाकी एन्जॉय करा. मी देतच आहे काय काय इन्फॉर्मेशन वरती. 7 ते 8 टाकीत पाण्याचे आतापर्यंत 2 बघून आलोय आम्ही. आणि असे छोटे छोटे कुंड तर बनले आहेत सगळीकडे. त्या साईडला 3-4 पाणी आहेत पाण्याचे टाके जे पिण्याचं पाणी आहे प्रॉपर एकदम स्वच्छ पाणी आहे. तेही दाखवेल मी. जेव्हा महादेवाच्या मंदिरात येतो जाऊ तेव्हा मी सांगेल की आम्ही त्याच्यावर स्टेला आलो तेव्हा आम्ही कुठं राहिलेलो, काय केलं आणि काय कसं प्लॅनिंग होती. आता विसापूर किल्ल्याचे बोलायचं झालं तर हा किल्ला सी लेवलपासून 3500 फीटवर आहे. जो की 1713 ते 1720 या काळात मराठा साम्राज्यामध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला.
विसापूर आणि लोहगड हे दोन्ही किल्ले एकामेकांसमोरच आहेत. विसापूर हा किल्ला बांधण्याच्या मागचा हेतू असा होता की शेजारील लोहगड किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी आणि दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीशी जोडून ठेवणारा हा बोरघाटचा मार्ग त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी, जिथून त्या काळात व्यापार केले जायचे. विसापूरवरनं दिसणारा हा निसर्ग, ज्यामध्ये पवना डॅम, तिकोना किल्ला, तुंगा किल्ला आणि लोहगड याचा जो व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे. पण पावसाळ्यामध्ये हा पूर्ण किल्ला ढगांमध्ये कव्हर्ड असतो, सो व्ह्यू दिसणं थोडं अवघड आहे. पण इथे पावसामध्ये येण्याचा जो अनुभव होता तो कितीतरी पटीने खूप आनंददायक होता. इथून पुढे आम्हाला एक्सप्लोअर करायचं होतं ते महादेव टेम्पल, जे किल्ल्याच्या एकदम मधोमध आहे आणि तिथे पोहोचण्याची पायवाट ही आम्हाला शोधायला लागणारच होती. सो गाईज, आत्तापर्यंत हा व्लॉग कसा वाटला डू कमेंट डाऊन आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला खरंच विसरू नका. कारण असेच रॉ क्लिप्स, असेच थ्रिलिंग एक्सपिरियन्स, याच मित्रांच्या गमती जमती आणि हा निसर्ग घेऊन मी कायम येत राहणार आहे तुमच्याच भावाच्या चॅनलवरती. सो गाईज, थोडा सपोर्ट दाखवा, डू सबस्क्राईब, जेणेकरून आपण अजून अशी थ्रिलिंग एक्सपिरियन्स लवकरात लवकर घेऊन येऊ. आज तो गुरु येणार नाही. इथून पुढचा रस्ता आम्हाला शोधायचा जर होताच. थोड्या गमत करत आम्ही इथून पुढे जात राहिलो. पण निसर्गाने आमच्यासमोर आणून ठेवलं होतं एक असा स्वर्ग जो खूप क्वचित बघायला मिळतो. पुढे पुढे गाईज खेकडा बघा 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 गेला गाईज. हे तुम्ही कधीच करू नका, एवढा चांगला व्ह्यू कधीच बघू नका. ते आता पाणी पण बघू नका, ह्याच्याने जीवाला खूप त्रास आहे. माइंडसेट खूप हलून जातं, हे बिलकुल करू नका तुम्ही. गाईज, हेच ते महादेवाचं मंदिर. आता इथे कसं आहे, 6 वर्ष आधी तिथे आम्ही स्टेला आलो. इथं हे अख्खं ग्रीन कलरचं होतं, ग्रास लॉन होता अख्खा, आणि इथं आम्ही टेंट्स टाकले होते इथं. सो गाईज, हेच आहे ते पांडवकालीन महादेवाचं एक प्राचीन मंदिर. याच जागेवरती छोटंसं एक हनुमानाचं मंदिरसुद्धा आहे. हे जे मंदिर आहे हे टोटली कार्व्ड आहे, एक ट्रेडिशनल आर्किटेक्चर आहे. मंदिराच्या बॅक साईडला एक छोटीशी अशी विहीर आहे जिथे पिण्याचं पाणी आहे. आत्ता ते थोडं गडबड दिसतं आहे कारण पावसामुळे, बट काही कालानंतर हे माती खाली बसून हे पाणी पिण्यालायक होऊन जातं. तर गाईज, आपल्याला निसर्गाने एवढं सगळं दिलं आहे आणि तेच आपल्याला पुढं येणाऱ्या युगामध्ये, काळामध्ये आपल्याला ते जपायचं सुद्धा आहे. एवढंच नाही तर विसापूरच्या या महादेव टेम्पलच्या साईडलाच एक मोठं तळ आहे जिथं इथं राहणारे गाई गुरं आंघोळ करतात, पाणी पितात. ते तळ बघूनच आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. रिटर्न जाताना आम्ही उतरणार होतो पाटण गावाच्या साईडने. पण एक मात्र आहे, हा रस्ता सापडण्यासाठी थोडं मुश्किल आहे कारण एवढ्या धुक्यामध्ये हा रस्ता शोधणं जणू अवघडच झालं होतं आम्हाला सुद्धा. पण काही ठिकाणी असे मार्किंग्स आहेत जे मार्किंग्स आपल्याला या रस्त्यापर्यंत नीट घेऊन जातात. थोड्या घसरड्या आहेत, तुम्ही बघू शकता. याच्यावर शेवाळ आलाय प्रॉपर. खूप सुंदर रस्ता. सो गाईज, याच त्या कोरीव पायऱ्या आहेत ज्या रेनी सीझनमध्ये विसापूरला एक स्पेशल ट्रेक बनवतात जिथे कंटिन्युअस वॉटरफॉल होत राहतं. त्याच साईडला काही अशा दगडांमध्ये कोरलेल्या छोट्या चौक्यासुद्धा आहेत जे खूप सुंदर बनवतात. आणि लागूनच एक मारुती रायाची मूर्ती. या रस्त्याने खाली येणं म्हणजे स्वर्गातून परत पृथ्वीवरती उतरण्यासारखा अनुभव होता. हे पाणी, हा पाऊस बघून थोडीशी भीती वाटत होती, पण हा थ्रिल आम्ही कधीच विसरणार नाही.
गाईज, हीच ते आपल्या सह्याद्रीची जादू आहे जी आम्ही तरी इथं अनुभवली आहे. अँड आय थिंक सो की सगळ्यांनी एकदा ना एकदा या गोष्टींचा एक्सपिरियन्स नक्कीच घेतला पाहिजे. रिस्क आहे, थ्रिल आहे, बट हा जो एक्सपिरियन्स आहे हा लाईफ टाईम राहणार आहे तुमच्यासोबत. इथून पुढे खाली उतरताना पाटणगाव ऑलमोस्ट आमच्यापासून 1.5 आवरचा ट्रेक होता. हा रस्ता आहे तो बाजीची लेणीकडे जातो, जो की खूप अवघड आहे. ज्यांना चांगलंच माहिती आहे जंगल दे कॅन डेफिनेटली ट्राय. आणि आपण जाणार आहोत पाटण गावाकडे. तर प्रत्येक दगडावरती लिहिलं आहे, काय टेन्शन नाही. नजारा आहे घ्यायचा. हे सुंदर कोरलेल्या पायऱ्या आणि छोटे छोटे असे बनलेले धबधबे हे संपताच एक घनदाट जंगल स्टार्ट होतं. हिरवगार असं छानसे हवेशीर असणारं हे जंगल सुंदर तर आहे, बट ह्यामध्ये खूप सारे काटेसुद्धा आहेत. म्हणून जेव्हाही जाताल फुल कपडे घालायला ट्राय करा, कारण त्यानेच आपण ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करू शकतो. जंगल संपताच एक असे नजारे तयार होते जे बघतच राहावं वाटतं. सो गाईज, हा होता आमचा विसापूर ट्रेकचा एक छोटासा एक्सपिरियन्स. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा. बाकीचे डिटेल्स काय लागले तर प्लीज DM मी ऑन इंस्टाग्राम, मी तिकडे सांगेलच नक्की. सो याच नोटवरती हा व्लॉगसुद्धा मी एंड करतो आहे गाईज. लवकरच भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोचपर्यंत काळजी घ्या, फिरा, एक्सप्लोर करा, बट रिस्पॉन्सिबली. येतो गाईज. जय शिवराय. कसं आहे ना, फिरलं पाहिजे. तर हीच ती वेळ, हाच तो क्षण. कारण एकदा तुमचे हातपाय गेले की तुमच्याकडे काय नाही राहणार. बट आता तुमच्याकडे काय नसलं तरी पुढच्या वेळेस तुम्ही कमवू शकता. जेवढं फिरता येईल तेवढं फिरून द्या.